गच्छामि तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं शरणं साधु 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 वन्दनो गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजे विबुद्धं कुसुमेन नेन प्रियेण वेदेन रवामि मोक्तं पुष्पं विदायति यथा इदं मे कायो तथा यासि विनाशभावं घनसारपदितेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्पूतं पूजयामि तमोनुगं सुगन्धिकाय वदनं सागरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविद्याविदुरयानं देवरूपं सुजीव निर्मलचक्षुर्गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतदम्बं सुपेन विरतरज्जं सुजननेकं भीमरावं सरामि भीमरावं सरामि। धन्यवाद. भवतु शुभमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते भवतु शुभमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते भवतु शुभमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते मनसा संपूर्ण विश्वाला सुख, शांती आणि मानवतेचा महान असा आर्य संदेश देणारे शांतीचे अग्रदूत, मनुष्य प्राण्यांचे शास्त्र, ज्यांचं चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे शांत, धीर, गंभीर आणि निरागस असं होतं, असे युग कल्याणकारक तथागत सम्यक संभगवान गौतम बुद्ध, ज्यांच्या महान आणि असीम त्यागाने आपण या भारतभूमीवरती मानाने जीवन जगत आहोत, असे मानवी अधिकार मिळवून देणारे विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी तुम्हाला आम्हाला प्रस्थापित करून दिलेला सद्धम्म, त्या सद्धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा, त्या सद्धम्माला तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवत आलेला भगवंताच्या सुमार्गावरती अधिष्ठित असलेला पूजनीय पावनसा श्रावक संघ प्रथमतः जगातील या 3 रत्नांना त्रिवार वंदन, विनम्र अभिवादन करतो. जमलेल्या सर्व उपासक उपासिकांप्रती मंगलकामना, आशीर्वाद व्यक्त करतो. उपासक उपासिकांनो, आज आपण
या ठिकाणी धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर या धम्मदेशनेचे जे कार्यक्रम आहेत हे प्रत्येक पौर्णिमेला, प्रत्येक महिन्याला आणि झालंच तर प्रत्येक 8 दिवसाला आपण आपल्या विहारांमध्ये केले पाहिजे, की जेणेकरून जेव्हा जेव्हा हे प्रवचनाचे, जेव्हा जेव्हा धम्माचे बोल, जेव्हा जेव्हा बुद्ध नावाचा शब्द आपल्या कानावरती पडत असतो, तेव्हा तेव्हा भगवान बुद्धांची मैत्री, भगवान बुद्धांची करुणा, भगवान बुद्धांचे थोरंसं जे प्रेमवाक्य आहेत, हे सर्व वाक्य जेव्हा जेव्हा आपल्या कानावरती पडतात तेव्हा तेव्हा आपले पुण्यकर्म वाढत असतात. जगात माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की या पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त पुण्यबल जर कुठल्या शब्दामध्ये असेल तर तो शब्द म्हणजे बुद्ध. कारण की जेव्हा भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये जिकडे तिकडे बुद्ध 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 नावाचा जयघोष झाला. आणि तोच जयघोष जेव्हा आपण आपल्या घरात करतो तेव्हा बुद्ध म्हणजे शांती, बुद्ध म्हणजे प्रेम, बुद्ध म्हणजे करुणा, बुद्ध म्हणजे मैत्री, या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये ॲटोमॅटिकली येत असतात. परंतु जेव्हा आपण तो जयघोष बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि हे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये कंटिन्युअसली कधीतरी सकाळी उठून, संध्याकाळी झोपताना असेल, सकाळी उठून असेल, या प्रत्येक वेळी जेव्हा आपण ते करत असतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समाधान येत असतं. खरं तर आपल्या समाजातले सर्व लोक धार्मिक झाले. 1956 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो सद्धम्म दिला, मला विषय मिळाला की बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती सांगावी. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिल्यानंतर आपले सर्व लोक बौद्ध झाले. पण आपण बौद्ध का झालो हेच आपल्याला माहिती नाही. का झालो बरं आपण बौद्ध? सांगा कोणी. आपण बौद्ध का झालो? कशासाठी झालो? नाही माहिती. धम्म म्हणजे काय? ज्या धम्मामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आणून टाकलं, ज्या धम्माची ओंजळ बाबासाहेब आंबेडकरांनी या धम्मसागरातून ओंजळभर पाणी आपल्या समाजासाठी दिलं की हे धम्म, या धम्माचं ओंजळीभर पाणी तुम्ही स्वीकारा आणि विशाल सागराचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. म्हणून ओंजळीभर पाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्मसागरातलं ऑलरेडी पाजलं आहे. जी धम्मदीक्षा आपल्याला दिली, ही धम्मदीक्षा म्हणजे ज्ञानाच्या सागरातलं ओंजळीभर पाणी आपल्या सर्वांना दिलेलं आहे. आणि त्या ज्ञानाच्या सागरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आपल्याला भगवान बुद्धांना संपूर्णपणे आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आहे. पण आपल्या लोकांना माहितीच नाही की आपण बौद्ध का झालो. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या समाजाचा सध्या चालू आहे की आपण बौद्ध का झालो, कशासाठी झालो. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिला, आपण का दिला? काय रिझन असेल बरं? नाही. लोक म्हणतात की आपल्या गळ्यात मडके होते, पाठीला झाडू होते, हातात काठी होती, काठीला घुंगरू होते, आणि हे सगळे सोडण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला. बरोबर. व बाबासाहेब ऑदर एखादा धर्म स्वीकारू शकत होते की नाही? त्यांच्या हातात होतं. मग बौद्ध धम्मच का? बौद्ध धम्माचीच निवड बाबासाहेब आंबेडकरांनी का केली? बौद्ध धम्मच आपल्या समाजासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी का दिला? हे आपल्या लोकांना अजूनपर्यंत माहिती
नाही, फक्त आपण काय म्हणतो की मी बौद्ध आहे. एक आई रस्त्याने चालली होती आणि म्हणत होती, आदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. खाली एक 500ची नोट पडलेली दिसली, पटकन उचलली तिने आणि बोलते काय, आदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी, म्हणजे मी चोरी न करण्याची प्रतिज्ञा करते. आणि नोट दिसली, लगेच काय केलं तिने, पटकन उचलली. मग ती आई बौद्ध आहे का बरं? आपले लोक म्हणतात मी बौद्ध आहे, पण दारू पितात, सिगारेट पितात, वेगवेगळ्या प्रकारची व्यसन करतात आणि काय म्हणतात की आम्ही बौद्ध आहोत. मग आपण बौद्ध का झालो? आज आपण हे समजूया की आपण बौद्ध का झालो. उपासक उपासिकांनो, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असंख्य क्रांती या देशामध्ये केल्या आणि क्रांती केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, जास्त मोठं करून नाही सांगत, बाबासाहेब आंबेडकरांचा एक BBC न्यूजला इंग्लिशमध्ये एक इंटरव्ह्यू आहे, BBC न्यूजला. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, तो पत्रकार बाबासाहेबांना विचारतो की म्हणे साहेब, जेव्हा या देशातलं संविधान तुमच्या लोकांना न्याय देणार नाही, जेव्हा या देशातलं संविधान तुमच्या लोकांना चांगली वागणूक देणार नाही, तुम्ही गेल्यानंतर जर पुन्हा एकदा तुमच्या समाजावरती अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल आणि जेव्हा तुम्ही नसाल तर काय? तर बाबासाहेब आंबेडकर त्या BBC न्यूजच्या इंटरव्ह्यूमध्ये असं सांगतात की मी अशी व्यवस्था निर्माण करून जाईल की माझ्या समाजाला त्रास जरी झाला तरी माझा समाज न्याय मागण्यासाठी इंटरनॅशनल लेवलला लढू शकेल. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म देत असताना तुम्हाला जवळजवळ या देशातल्या सगळ्या बौद्ध राष्ट्रांशी जोडून दिलं. बाबासाहेब म्हणतात की या देशातली न्याय व्यवस्था जर तुम्हाला न्याय देत नसेल तर तुमची पोथडी उचला आणि बुद्धाच्या दिशेने जा, भगवान बुद्ध तुम्हाला न्याय मिळवून देतील. आणि तो न्याय मिळवण्यासाठी, ते प्रेम मिळवण्यासाठी, ती करुणा मिळवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला. वर्ल्ड बुद्धिस्ट फेलोशिप WFB नावाची एक संघटना त्या काळी आपल्या धार्मिक चळवळी एकत्र करण्यासाठी WFB नावाची एक संघटना होती आणि त्या संघटनेची मीटिंग बाबासाहेब आंबेडकर नेहमी अटेंड करायचे. नेहमी WFBची का अटेंड करायचे? कारण बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की इथला जो बौद्ध धम्म आहे, इथले जे बौद्ध लोक आहेत, हे बौद्ध लोक कोणाशी कनेक्ट झाले पाहिजे? वर्ल्ड सोबत, जगासोबत, इंटरनॅशनल लेवलच्या लोकांसोबत. आज जर तुमच्या हातात, सगळ्यांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल्स आहेत, त्या मोबाईलवर चेक करा की भारतामध्ये बौद्ध लोक किती राहतात. किती राहतात बघा बरं. किती आहेत भारतात बौद्ध लोक? किती आहेत माहिती आहे का तुम्हाला? किती आहे? 1.75%, म्हणजे 1.5%. असं मी मागे चेक केलं तेव्हा दिसलं. म्हणजे 3.5% ब्राह्मणांपेक्षा तुमची संख्या काय केली? कमी केली. कशी कमी केली? कारण की तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती आजही काही लोकांच्या आहे हिंदू महाल. तुमच्या बर्थ सर्टिफिकेटवरती आजही काही लोकांच्या आहे हिंदू महाल. आणि मग तुम्ही काय म्हणून मोजले जाता? हिंदू म्हणून, बौद्ध म्हणून नाही. हा मुद्दा आहे प्रशासनाचा. पण धार्मिकरित्या आपल्यामध्ये बौद्ध का? बुद्ध आपल्यामध्ये धार्मिकरित्या आपण किती प्रमाणामध्ये रुजवलेले आहेत? भगवान बुद्ध
जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की मी धम्मासाठी काहीतरी काम केलं पाहिजे, धम्मासाठी मी वेळ दिला पाहिजे, धम्मासाठी मी धम्मदान दिलं पाहिजे, धम्मासाठी मी पैसे दिले पाहिजे, धम्मासाठी मी कष्ट दिले पाहिजे, धम्मासाठी मी श्रम दिलं पाहिजे, त्यावेळी आपले लोक कुठेतरी आपण कमी पडतो, मागे पडतो. उपासक उपासिकांनो का या सगळ्या गोष्टी करतात? कारण की आपल्यामध्ये धार्मिकता रुजवणं, आपल्यामध्ये धार्मिकता आणणं आणि त्या धार्मिकतेला टिकवून ठेवणं, यासाठी आपल्यामध्ये शील, करुणा, प्रेम, मैत्री आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म आपल्याला दिला, या धम्माच्या 10 पारमिता, या धम्माचं पंचशील, या धम्माचे आर्य अष्टांगिक मार्ग, या धम्माचे जे जे काही शिकवणीचे मार्ग आहेत, या सगळ्या शिकवणींचे मार्ग आपल्याला काय करावे लागतील? आचरणात आणावे लागतील. तेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला पुढे नेणारी लोक बनू. उपासक उपासिकांनो, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म आपल्याला द्यायचा होता, तेव्हा धम्म देण्याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात अतिशय मोठमोठे संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी केले. मी नेहमी वारंवार सांगत असतो की जेव्हा जेव्हा धम्माच्या विरोधामध्ये तुम्ही एखादं काम करत असाल, जेव्हा जेव्हा समाजाच्या विरोधामध्ये तुम्ही एखादं काम करत असाल, जेव्हा जेव्हा तुमच्यातली धार्मिकता नष्ट होत असेल, तेव्हा तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग आणि समर्पण आपल्या डोळ्यासमोर घेऊन येत जा. तुमच्यामध्ये धार्मिकता कधीच कमी होणार नाही. आपण बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग विसरलो. उपासक उपासिकांनो, एक घटना बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातली मी तुम्हाला सांगतो. बाबासाहेब आंबेडकर एकदा त्यांच्या घराच्या अंगणामध्ये असेच बसलेले असताना रस्त्यावरती एक प्रेत बाबासाहेब आंबेडकरांना पडलेलं दिसतं. आणि बाबासाहेब आंबेडकर त्या प्रेताला बघतात. तेवढ्यात महानगरपालिकेची गाडी येते, त्या प्रेताला उचलून सन्मानाने घेऊन जाते. त्याचा अंत्यविधी करण्याची प्रोसेस चालू करतात. बाबासाहेब बघतात की ती गाडी येते आहे. गाडी येऊन त्या गाडीतले महानगरपालिकेचे लोक त्या प्रेताच्या अंगावरती पांढरं कापड वगैरे टाकून घेऊन जात आहेत. आणि बाबासाहेब ढसाढसा रडायला लागतात. बाबासाहेब रडले. महासूर्याच्या डोळ्यात अश्रू आले. बाबासाहेब रडायला लागतात. नानकचंद रत्तू बाबासाहेबांच्या सोबत असतात. नानकचंद रत्तू बाबासाहेबांच्या अशा गुडघ्यावरती हात ठेवतात, बाबासाहेबांच्या जवळ बसतात आणि बाबासाहेबांना म्हणतात की साहेब, तुम्ही का रडत आहात? तेव्हा बाबासाहेब त्यांना सांगतात की अरे नानक, मला माझ्या आयुष्यातला एक प्रसंग आठवला की ज्या प्रसंगामध्ये माझा लाडका राजरत्न बाळ भयंकर पद्धतीने आजारी पडला. माझ्या लाडक्या राजरत्न बाळाला निमोनिया नावाचा आजार झाला होता. आणि जेव्हा त्याला निमोनिया झाला तेव्हा मी माझ्या लाडक्या राजरत्न बाळाला असा हातात घेऊन ढसाढसा रडत होतो.
राजरत्न बाळाला निमोनिया झाला. राजरत्न बाळाचं शरीर तापत्या उन्हासारखं, कळकळत्या उन्हासारखं बाबासाहेबांच्या हातात तापत होतं. बाबासाहेब आंबेडकर त्यांना बघत होते आणि बाबासाहेब आंबेडकर बघत असताना फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायच्या आणि बाबासाहेब लाडक्या राजरत्न बाळाला डोळे भरून बघत राहायचे. बघता बघता बाबासाहेब आंबेडकरांच्या लाडक्या राजरत्न बाळाचं शरीर बाबासाहेबांच्या हातात थंडगार पडतं आणि शेवटचा श्वास बाबासाहेब आंबेडकरांचा राजरत्न बाबासाहेबांच्या हातात सोडतात. त्या राजरत्न बाळाला घेऊन बाबासाहेब ढसाढसा रडतात. बाबासाहेबांच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा थांबत नाहीत. माता रमाई येते. माता रमाई देखील रडायला लागतात आणि गावातले लोक येतात, गावकरी लोक येतात, बाबासाहेबांना भेटतात, म्हणतात की साहेब, लाडका राजरत्न बाळ आता आपल्यात राहिलेला नाही. साहेब, आता लाडक्या राजरत्न बाळाचा आपल्याला अंतविधी करावा लागेल. आणि जर अंतविधी करायचा आहे तर साहेब, लाडक्या राजरत्न बाळाच्या अंतविधीसाठी आपल्याला पांढरं कफन आणावे लागेल. साहेब, पांढरं कापड घेऊन यावं लागेल. आणि पांढरं कापड जर तुम्हाला आणायचं असेल तर त्या पांढऱ्या कापडासाठी आता साहेब पैसे लागणार आहेत. बाबासाहेब म्हणतात की अरे, जर माझ्याकडे पांढरं कापड आणण्यासाठी पैसे असते तर मी याला दवाखान्यात घेऊन नसतो का गेलो. बाबासाहेब म्हणतात की मला जर नोकरी करायची असती तर मी आजही इंग्लंड, लंडन या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर नोकरी करू शकले असते. पण बाबासाहेबांनी त्या लाडक्या राजरत्न बाळाला घेऊन बाबासाहेब ढसाढस रडायला लागतात. माता रमाई येते. माता रमाईला बाबासाहेबांच्या रडण्याचं कारण समजतं. माता रमाई म्हणते की साहेब, रडू नका. साहेब, तुम्ही रडू नका. रडता रडता माता रमाई बाबासाहेबांच्या जवळ येतात. बाबासाहेबांना विचारतात. माता रमाईला कारण समजतं की बाबासाहेब का रडत आहेत. माता रमाई बाबासाहेबांचं रडणं बघून आपल्या फाटलेल्या लुगड्याचा पदर फाडते आणि फाटलेल्या लुगड्याच्या पदरात आपल्या बाळाचा अंतविधी करणारी जगातली पहिली आई माता रमाई आहे, जिने आपल्या बाळाचा अंतविधी फाटलेल्या लुगड्याच्या पदरात केला. आज आपण करू का? नाही करू शकत. आज थोडीशी साडी आपली घाण असू द्या, आपण लगेच म्हणतो की अरे, माझी साडी घाण आहे, मला नवीन आणा. माझी साडी इथे फाटली आहे, मला नवीन घेऊन या. तिथे फाटली आहे, नवीन घेऊन या. साडीसाठी भांडताना आज मी तुमच्यातल्या रमाईला बघितलंय. आजची रमाई कशी आहे? आजच्या रमाईला टी व्ही अशा ठिकाणी पाहिजे की तिला किचनमधून टी व्ही दिसला पाहिजे. पाहिजे की नाही? पण बाबासाहेबांची रमाई एवढी मोठी चिल्लर बाबासाहेब आंबेडकर घेऊन येतात. रमाईला म्हणतात की रामू, हे पैसे मोज, तुला या पैशाचं आपण सोनं करणार आहोत. माता रमाईला ती पैसे मोजता येत नाही हो. एवढी साधी आई माझी माता रमाई होती. आज ती रमाई आपल्यातली हरवली आहे. ती रमाई, जरीचा फेटा नेसून बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण ऐकायला जाणारी रमाई आज आपल्या समाजामध्ये लुप्त झालेली आहे. आणि म्हणून रमाईसारखी आई आपल्या समाजात जिवंत करा. बाबासाहेब आंबेडकरांचं धम्मकार्य नक्की आपल्याला पुढे नेता येईल, परंतु ती करता येत नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे. आपल्या समाजामध्ये प्रेम, करुणा, मैत्री, इतरांविषयी असलेली दया, शांती, या सगळ्या गोष्टी आपल्यातून लुप्त पावत आहेत. उपासक उपासिकांनो, या देशामध्ये बौद्ध धम्म तोपर्यंत जिवंत राहील जोपर्यंत तुमच्यामध्ये प्रेम राहील, जोपर्यंत तुमच्यामध्ये करुणा राहील, जोपर्यंत तुमच्यामध्ये शांती राहील, जोपर्यंत तुमच्यामध्ये दया राहील, तोपर्यंत आपल्या बौद्ध धम्माला कोणीही हलवू शकणार नाही, कोणीही नष्ट करू शकणार नाही. कारण की धम्म हा निसर्गाचा नियम आहे आणि या निसर्गाच्या नियमाला कोणीच बदलू शकत नाही.
धम्म काय, धर्म काय आहे? धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे ईसाई नसतो, धर्म म्हणजे शीख नसतो, धर्म म्हणजे जैन नसतो, धर्म म्हणजे मुस्लिम नसतो, धर्म म्हणजे ब्राह्मण नसतो. हे सगळे जे आहेत हे सगळे संप्रदाय आहेत. धर्म तर त्याला म्हणतात जो अनित्य आहे, न संपणार, नित्य आहे. अनित्य नाही, नित्य आहे. जो सदैव जिवंत राहणार आहे, जो चिर काळापर्यंत जिवंत राहणार आहे, त्याला धर्म असं म्हणतात. एस धम्मो सनातनो. कधी ऐकलंय का तुम्ही? हे जे आत्ता सनातन 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 करतात ना, हा बौद्ध लिटरेचरमधला, बौद्ध डिक्शनरीमधला आणि भगवान बुद्धांच्या काळापासून चालत आलेल्या धम्म संस्कृतीमधला चोरलेला शब्द आहे. हे भगवान बुद्धांचं वाक्य होतं, एस धम्मो सनातनो. सनातनो म्हणजे काय? चिर काळापर्यंत टिकून राहणारा, कधीही न संपणारा, त्याला धम्म म्हटले जातं. न संपणारा काय आहे? न संपणारा निसर्गाचा नियम आहे. धम्माला कधीतरी वैज्ञानिकरित्या ठेवून बघा. धम्माला कधीतरी सायन्सच्या दृष्टीने बघा. तुम्हाला सगळीकडे धम्म जिवंत असताना वाटेल. उपासक उपासिकांनो, वैज्ञानिकरित्या कसं, तर आज तुमचे डॉक्टर्स लोक तुम्हाला सांगतात, एखादा जर थोडाफार हेल्दी असेल ना, तर लगेच त्याला डॉक्टर लोक, हेल्दी असो नसो, पोटाचे जर विकार असतील तर लगेच तुमचे डॉक्टर लोक तुम्हाला काय सांगतात की रात्रीचं जेवू नका. आम्हाला भगवान बुद्धांनी 2564 वर्षापूर्वी सांगितलं की रात्रीचं जेवू नका, फळ खा. कधी सांगितलं? 2500 वर्षापूर्वी. डॉक्टर्स लोक आत्ता तुम्हाला सांगतात डाएट करा, 12च्या अगोदर जेवण करा. सांगतात की नाही? भगवान बुद्धांनी 2564 वर्षापूर्वी भिक्खूंना सांगितलं की भिक्खूंनो 12च्या आत जेवण करत जा. का 12च्या आत जेवण करायचं? तर सूर्य जेव्हा पूर्णपणे उगवलेला असतो तेव्हा निसर्गामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढलेलं असतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण जेव्हा वाढलेलं असतं तेव्हा ते पोटातलं अन्न पचवण्यासाठी लाभकारक ठरतं. हे भगवान बुद्धांनी त्यावेळी त्या काळी भिक्षूंना सांगून 12च्या आत जेवायला लावलं. आहे की नाही विज्ञान आपल्या धम्मामध्ये? भगवान बुद्धांनी त्यावेळी सांगितलं की अनेक प्रकारचे ग्रह, अनेक प्रकारचे तारे, अनेक प्रकारच्या गॅलेक्सीज या पूर्ण ब्रह्मांडामध्ये आहेत. हे भगवान बुद्धांनी त्यावेळी सांगितलं. आज तुमचं सायन्स तुम्हाला सांगतं की नाही? उपासक उपासिकांनो, जोपर्यंत या निसर्गाचे नियम असतील तोपर्यंत आपल्या धम्माचे विनय, आपल्या धम्माचे नियम या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, या संपूर्ण विश्वामध्ये जागृत राहतील, जिवंत राहतील. जेव्हा हा निसर्ग संपेल तेव्हा धम्माची शिकवण, तेव्हा धम्म संपेल. पण निसर्ग संपला तर आपण सगळे संपू, आणि सगळेच संपले तर धम्म कसा राहील? आपल्या सगळ्या लोकांना लहानपणापासून शिकवत आलेले आहेत, सर्व अनित्य आहे. आपले धर्मगुरू, आपले सगळे लोक, आपले बौद्धाचार्य लोक, आपले प्रत्येक जे दिसेल आपल्या धम्मातले कोणतेही लोक काय सांगतात आपल्याला? सर्व काय आहे? बरोबर हेच सांगतात की मी मनाने सांगतोय? काय आहे सर्व? खरं सर्व अनित्य आहे. नक्की बघा, अजून विचार करा. सर्व अनित्य आहे, मग जगतोय कशाला आपण? सर्व जर अनित्य आहे जगायचं कशाला? मला जर जेव्हा माझ्या मनाला जर वाटलं असतं ना की सगळं अनित्य आहे, सगळं संपणार आहे, तेव्हा मी आत्महत्या केली असती. जगून उपयोग काय? सगळं जर अनित्य आहे तर काहीतरी असेल ना की ज्याच्यासाठी आपण जगतोय. सर्वच जर अनित्य आहे
तर मग भगवान बुद्ध असंख्य कल्पानंतर माणसाचा जन्म आपल्याला मिळतो असं का म्हणता? सर्व जर अनित्य आहे तर मग आपण आयुष्य जगतोय कशासाठी? सगळं जर संपणार आहे तर मग हे लोक जे लहान लहान मुलांना जन्म देत आहेत, जे त्यांना सांभाळतायत, जीव लावतायत, विहारांमध्ये जात आहेत, चिवरदान करतायत, धम्मदान करतायत, आईवडिलांची सेवा करतायत, सत्कर्म करतायत, पुण्यकर्म करतायत, ही सगळी लोक का करतायत? जर सगळं संपणारं असतं तर लोक कसे जीवन जगले असते बरं? आता तुम्हीच विचार करा. जर तुम्हाला समजलं, तुम्हाला आणि मला, की आपल्याला समजलं उद्या मी मरणार आहे, आपण काय करू बरं? काय कराल तुम्ही? जर तुम्हाला समजलं, असू द्या असू द्या असू द्या असू द्या, जर तुम्हाला समजलं की उद्या आपण मरणार आहोत, एक 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 माइंडमध्ये पकडा. आता मी पण नाहीतर म्हणजाल भंतीजी आम्हालाच सांगताय, मी पण जर आपल्याला समजलं की मी उद्या मरणार आहे तर आपण काय करू बरं? काय कराल तुम्ही? तुम्ही काय कराल? भीती वाटेल फक्त, बस. अजून काही? उत्तर, आन्सर द्या, माझ्याशी बोला. म्हणजे काय करता येणार नाही? हाऊस वगैरे म्हणजे खाऊन पिऊन मस्त जायचंय तुम्हाला? बरं, इच्छा, प्लॅनिंग करणार, सर्वांना भेटणार, आवडत्या व्यक्तीला भेटणार, है ना? शक्यच नाही. मरणं डिसाईड झालेलं आहे, वाचवणं विचवणं काहीच नाही तिथे. काय करू आपण? आपण करूया ना, आपण काय करूया माहिती आहे का? जे 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 आपल्याला सत्कर्म करावे वाटतील ते ते कराल तुम्ही. देवाला तर आपण मानत नाही, पण असंख्य देवांची आठवण कराल की नाही? ऑलरेडी असंख्य देव फक्त आपल्या भारतातच आहे. 33 कोटी आपल्या देशातच आहे. ते बिचारे समुद्र क्रॉस करून विदेशात जाऊ शकले नाही. विजा पासपोर्ट लागला नाही त्यांचा, त्यांची चुकी नाही. ते विजा पासपोर्ट न मिळाल्यामुळे ते जाऊ शकले नाही. तर जेव्हा आपल्याला कळेल की आपण मरणार आहोत, तेव्हा आपण आक्रोश करू, तेव्हा आपण रडू, तेव्हा आपल्याला वाईट वाटेल, तेव्हा आपल्याला सर्व आठवेल की मी याला असं बोललेलो, मी त्याला तसं बोललेलो, मी याला हे केलेलं, मी त्याला ते केलेलं, माझं याच्यावरती कर्ज आहे, माझ्यावरती याचे उपकार आहेत, असं आहे तसं आहे, सर्व आठवेल आपल्याला, बरोबर की नाही? आणि आपण काहीतरी करूया, असं वाटेल की काहीतरी सत्कर्म करून, पुण्यकर्म करून मला जायचंय, अशी एक सद्भावना सत्कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या मनात निर्माण, बरोबर की नाही? काही लोक आहे ना, काही लोक असं करतील, 70% लोक असं करतील की जर दारू पिणारा असेल तर तो भरपूर सारी दारू पिऊन जाईल. हो, रियालिटी आहे. त्याला माहिती आहे उद्या मरणार आहे मी, अरे मी आता उद्या मरणार आहे, आजच पिऊन घेतो. एखादा जर गुटखा खाणारा असेल तर तो खूप सगळा दिवसभर छानपैकी त्याचं तो ते चावत बसणार चिंगम सारखं. मग उपासक उपासिकांनो, मी सांगत हे होतो की जर उद्या आपण मरणार आहोत हे समजल्यानंतर आपण विचार करतो की मी काय काय करेन. तर आता तुम्ही सांगितलं की खाणार पिणार, मजा करणार, मस्ती करणार, त्या एका दिवसामध्ये सगळ्यांशी प्रेमाने बोलणार, है ना? भांडणार का त्या दिवशी कोणाशी? नाही ना? नक्की की भांडाल? नाही भांडणार ना? प्रेमाने बोला. मला सांगायचं हे आहे तुम्हाला की आपण जे आयुष्य जगतोय, जर सगळं संपणार आहे तर मग का जगतोय? काहीतरी असेल ना की जे संपणारं नाही आहे.
का जगतोय बरं आपण? प्रश्न विचारलाय का कधी? अरे जर सगळं अनित्य आहे तर मग मी जगतोय कशाला? जर सगळं संपणार आहे, मी पण संपणार आहे, मग मी जगतोय कशाला? काय गरज आहे मला जगायची? का जगतोय आपण? याचा अर्थ हा आहे की सगळं संपणार नाही आहे, बिलकुल संपणार नाही. या निसर्गात काहीतरी आहे जे जिवंत राहणार आहे आणि त्याला म्हणले जातात कर्म, सत्कर्म. ते जिवंत राहणार आहे आणि ते सत्कर्म जिवंत राहणार आहेत म्हणून तुम्ही सगळे जगताय. भगवान बुद्ध म्हणतात मानवाचा जन्म का झाला, तर बुद्धांनी सरळ एका शब्दात उत्तर दिलेलं आहे, सत्कर्म करण्यासाठी झाला. का झाला आपला जन्म? सत्कर्म करण्यासाठी, पुण्यकर्म करण्यासाठी, कुशल कर्म करण्यासाठी. शील, दान, उपेक्षा, नैष्क्रम्य, विरय, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा, मैत्री, सम्मा दिठ्ठी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मान, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी, या आर्य अष्टांगिक मार्गाने 10 पारामितेने उपलब्ध होणारे सत्कर्म करण्यासाठी आपला जन्म झाला. म्हणून भगवान बुद्धांनी आपल्याला हे मार्ग दिले, यासाठी दिले. सगळं संपणार असतं तर भगवान बुद्धांनी हा मार्ग तुम्हाला दिला नसता, दिलाच नसता. महाज्ञानी व्यक्ती, ज्या महाज्ञानी व्यक्तीला कळतंय की एक दिवस हा माणूस संपणार आहे, सगळं संपणार आहे, सगळं संपणार म्हणजे काय, हे जर एका महाज्ञानी व्यक्तीला माहिती असतं तर ते तुम्हाला मार्ग देत फिरले असते का? भगवान बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली तेव्हा भगवान बुद्धांना पहिला प्रश्न पडला की मी हे ज्ञान सांगू कोणाला? का पडला बरं प्रश्न? का प्रश्न पडला? कारण महाज्ञानाच्या सूर्याचं, महाज्ञानाच्या सागराचं ज्ञान ऐकण्यासाठी आणि ते ज्ञान समजून घेण्यासाठी सुद्धा समोरच्याची बुद्धी कशी पाहिजे? ज्ञानी पाहिजे की नाही? समोरच्याचे सत्कर्म तर तेवढे पाहिजे की नाही? नाहीतर मग गाढवासमोर वाचली गाथा आणि कालचा गोंधळ बराच होता. हे असं नाही आहे. धम्म ऐकण्यासाठी, महासागराचं ज्ञान ऐकण्यासाठी आपण सुद्धा कोण पाहिजे? ज्ञानी पाहिजे. तेव्हा ते आपल्याला ज्ञान पुरेपूरपणे माहिती होईल, तेव्हा तो धम्म आपल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचेल. उपासक उपासिकांनो, सगळं संपणार नाहीये. जर कोणी म्हणत असेल की सगळं संपणार आहे, त्यांना सांगा की सत्कर्म कुठे संपतील, त्यांना सांगा की पुण्यकर्म कुठे संपतील. या सत्कर्माचा नाश काय होणार आहे, कधी होणार आहे? पुनर्जन्म आहे का बरं आपल्या धम्मामध्ये? कोण म्हटलं तुम्हाला? पुनर्जन्म नाही आहे की नाही? नाही, आता तुम्ही नाही म्हटले, आता म्हणतात आहे. एका मिनिटात पलटी मारताय तुम्ही, असं करू नका. काहीतरी एक सांगा, आहे की नाही? नक्की किती लोकांना वाटतं आहे? कैमरामैन इधर फोकस करो थोड़ा सा, जिनको लगता है उनको पहला ले लो. आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्हालाच कॅमेरा समोर यावं लागेल. आहे की नाही? बुद्धा अँड इज धम्मा किती लोकांच्या घरात आहे? आता घरी गेलात ना, एक टॉपिक आहे, पुनर्जन्म कुणाचा आणि पुनर्जन्म. कुणीच नाही वाचलं? हा, वाचलं नाही काय? मी ते नाही विचारलं, तुम्ही काय वाचलं? टॉपिकचं नाव तर सांगा की हे होतं. त्या टॉपिकचं नाव आहे पुनर्जन्म कुणाचा आणि पुनर्जन्म कशाचा. याचे लेखक आहेत
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुनर्जन्म आपल्या धम्मामध्ये आहे हे सांगण्यासाठी पण आम्हाला कधी कधी असं वाटतं की आम्ही अंधश्रद्धा पसरवतोय की काय. सर्वप्रथम आम्हाला वाटतं, लोकांचं तर राहूच द्या, लोकांनी ऐकल्यानंतर लोक तेच म्हणणार आहेत, भंतेजी हे कसं काय सांगताय, असं कसं काय सांगताय. पण उपासक उपासिकांनो, जर तुम्ही त्रिपिटक चांगल्या पद्धतीने वाचला, जर तुम्ही मिलिंद प्रश्न चांगल्या प्रकारे वाचला, जर तुम्ही विनय पिटक सुत्त पिटक चांगल्या प्रकारे वाचलं, त्यापेक्षा जास्त बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध अँड हिज धम्मा जर तुम्ही वाचला, तर नक्की तुम्हाला पुनर्जन्म आहे की नाही हे तुम्हाला समजेल. पण मी ऐकायचं का आहे की नाही हा टॉपिक पूर्ण करायचा का आपण. उपासक उपासिकांनो, जर समजा उद्या भंते संगराज मेले, म्हणजे मी स्वतः उद्या समजा मी मेलो, तर जशाच तसा मी जन्माला येईल का. पण माझे जे छोटे छोटे सत्कर्म आहेत, पुण्यकर्म आहेत, या सत्कर्माने या पुण्यबलाने कुठेतरी माझे काहीतरी गुण पुनर्ष एकदा जन्माला येतील. मी जशाच तसा पुन्हा जन्माला येणार नाही, पण माझे जे कर्म आहेत हे सत्कर्म. आता तुम्हाला अजून सोपं करून मी सांगतो. एक माळी आहे, एका माळ्याने जर झाड लावलं तर सगळ्यात अगोदर त्या झाडाचं फळ कोण खाणार आहे बरं. कोण खाईल. माळी खाईल. मुलांचा विचार नंतर होत असतो, घर पहिले आपण स्वतःसाठी घेत असतो. समजलं. घर कोणासाठी घेतो आपण. स्वतःसाठी. नंतर म्हणत असतो अहो माझं काय नाही हो, मुलाला घेतो. सगळ्यात अगोदर घेतो कोणासाठी. आपल्यासाठी. तसंच माळ्याचं आहे. फळ मुलं, माळ्याची मुलं नंतर फळ खातात. सगळ्यात अगोदर फळ कोण खातो. माळी खातो. आता माळ्याने जर फळ चांगलं पेरलं, आंबा हापूस पेरला, तर माळी कोणता आंबा खाईल. हापूस. आणि जर माळ्याने आंबा कलमी लावलाय, तर माळी कोणता आंबा खाईल. कलमी. बरोबर. आणि सगळ्यात पहिलं फळ कोण खाईल. माळी. तसंच तुम्ही जर पाप कर्माचे बीज रुजवले, अकुशल कर्माचे बीज रुजवले, कठोर कर्मांचे बीज रुजवले, तर त्याचं सगळ्यात पहिलं फळ कोणाला खायचंय. आपल्याला. जसं माळी फळ खाणार आहे, तसं आपल्यालाही काय करायचंय. फळ खायचंय. पण कशा कर्मांचं. जर तुम्ही कठोर कर्म रुजवले, पाप कर्म रुजवले, तर तुम्हाला फळ कसं मिळणार आहे. कठोर मिळणार आहे. आता इमॅजिन करा की तुम्ही इतके कठोर कर्मांचे फळ रुजवले. माळ्याने जर जवळजवळ 100 एकरमध्ये आंबा पेरला, तर माळी ते आंबे संपवू शकेल का बरं. एका जन्मात 50-60 वर्षाचा होईपर्यंत, किंवा टिकवून ठेवेल का. तसंच जर तुम्ही असंख्य कठोर कर्मांचे घडे भरले, असंख्य पापकर्म केले, असंख्य अकुशल कर्म केले, असंख्य कठोर कर्म केले, एवढे कर्म केले की ते त्या 100 एकरच्या आंब्याप्रमाणे आहेत, तुमच्याकडून आत्ता संपणारे नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. नाही, खायला तर यावं लागेल की नाही. फेडायला यावं लागेल की नाही. केले खूप मोठे आहेत, आता बारी आलेली आहे फेडायची. मग आता फेडायचे, मग काय करावं लागेल. नाही, फेडायचे आहेत ना. पाप कर्म ऑलरेडी केलेले आहेत तुम्ही, आणि एवढे केलेत की ते आत्ता फिटणारे नाही आहेत. ते करून 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 आपण मेलोय.
मग आता आपल्याला काय करावं लागेल? पुन्हा जन्म घ्यावा लागेल. कशासाठी? ते पाप कर्म नष्ट करण्यासाठी. जन्म पुन्हा कुणाचा होत नाही, जन्म पुन्हा बुद्धांचा होत नाही. जन्म पुन्हा अरहंताचा होत नाही. कारण 108 तृष्णा, सम्मा दिठ्ठी, सम्मा संकल्प, सम्मा कर्मान, सम्मा आजीविका, सम्यक व्यायामा, सम्यक स्फूर्ती, सम्यक समाधी, या 10 पारमिता, आर्य अष्टांगिक मार्ग, या सगळ्या गोष्टींनी 108 तृष्णांना ज्यांनी भग्न केलं, हरण केलं, अशा व्यक्तीचा पुन्हा जन्म होत नाही. परंतु जो अकुशल कर्म करतो, जो पाप कर्म करतो, एखाद्या घराला जर आपण आग लावून टाकली आहे आणि आगेमध्ये 2-3 जीव एकत्र मरून गेलेले आहेत, ते कर्म या आयुष्यात फिटणारे आहेत का? नाही. पुन्हा ती आग विझवायला आपल्याला यावं लागणार आहे. मग ते कसे येतील? कुठूनही येतील. सत्कर्म करा. का भगवान बुद्धांनी आपल्याला सत्कर्मावरती जास्त जोर दिला? का भगवान बुद्धांनी दानावरती जास्त जोर दिला? का भगवान बुद्ध सत्कर्म करा, पुण्यकर्म करा, कुशल कर्म करा, दान कर्म करा? एक व्यक्ती आला भगवान बुद्धांना म्हणायला लागला की म्हणे, भगवंत, माझे वडील काल वारलेले आहेत आणि मला वाटतंय की माझ्या वडिलांना स्वर्गामध्ये जागा मिळाली पाहिजे आणि म्हणून मला आता काहीतरी पूजापाठ करायचा आहे. पूजापाठ सांगतात की म्हणे, भगवंत, ब्राह्मण व्यक्ती असतो, म्हणे, भगवंत, माझे वडील निघून गेले आणि मला असं वाटतं की माझ्या वडिलांना काय झालं पाहिजे? स्वर्ग प्राप्ती झाली पाहिजे आणि म्हणून मला माझ्या वडिलांसाठी एक पूजा करायची आहे, ज्या पूजेने माझे वडील काय होतील? स्वर्गात जातील. भगवंत बुद्ध महाज्ञानी, भगवान बुद्ध त्याला म्हणतात, ठीक आहे, उद्या ये, उद्या आपण पूजा करू आणि तुझ्या वडिलांना आपण काय करूया? स्वर्गात पाठवूया. तो म्हणतो, ठीक आहे भगवंत. असं म्हणून भगवंत त्याला पूजेची तयारी करण्यासाठी त्याला पूजेचं काहीतरी साहित्य सांगतात. भगवंत त्याला सांगतात की म्हणे, जा आणि 1-2 मातीचे घडे घेऊन ये आणि मातीचे घडे आणशील तर एका घड्यामध्ये तुंप भरून आण. तुंप माहिती आहे ना? एका घरामध्ये तुंप भरून आण आणि दुसऱ्या घड्यामध्ये मातीचे दगड भरून आण. तो दोन्हीमध्ये पण व्यवस्थितरित्या भरून आणतो. भगवंत त्याला सांगतात की आता याला बांध आणि बांधून काय कर? या नदीच्या पात्रामध्ये सोडून दे. तो सोडून देतो आणि मग भगवंत त्याला एक काठी देतात. भगवंत म्हणतात की आता या काठीने ते दोन्हीही घडे फोड. तो ते दोन्हीही घडे फोडतो. घडे फोडल्यानंतर काय होतं? दगड माती जी आहे ती कुठे जाऊन मिळते? तळाला जाऊन मिळते. आणि तुंप काय होतं? पाण्यावरती तरंगतं. भगवान बुद्ध त्याला सोप्या शब्दात सांगतात की जर तुझ्या वडिलांनी पाप कर्म केले असतील, कठोर कर्म केले असतील, खोटारडे कर्म केले असतील, या दगडाप्रमाणे जर जळजळ कर्म केले असतील, तर नक्कीच तुझे वडील कुठे जातील? तळाला जातील, अधोगतीला जातील. आणि जर तुझ्या वडिलांनी सत्कर्म केले असतील, कुशल कर्म केले असतील, पुण्यकर्म केले असतील, तर तुझे वडील काय होतील? या तुंपाप्रमाणे या निसर्गामध्ये त्यांचे कर्म तरंगतील आणि ते देखील सद्गतीला जातील, चांगल्या गतीला जातील. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात
की असे वनाच बालानं पंडितानांचं सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. आयुष्यात मूर्खांची संगती करू नका. का करू नका? तर तुम्ही सद्गतीला जाण्याऐवजी तुम्ही दुर्गतीला जाता. केव्हा दुर्गतीला जाता? जेव्हा तुम्ही मूर्ख लोकांची संगती करता. मग ही सद्गती म्हणजे काय आणि दुर्गती म्हणजे काय? सद्गती म्हणजे सत्कर्म करण्याचा रस्ता आणि दुर्गती म्हणजे अकुशल कर्माने एका अशा ठिकाणी जाण्याचा रस्ता ज्या ठिकाणी जिवंतपणे आपल्याला नरक दिसेल. हे दोन रस्ते आहेत. उपासक उपासिकांनो, भगवान बुद्ध म्हणतात की जेव्हा जेव्हा आपण अकुशल कर्म, पाप कर्म, कठोर कर्म करत असतो तेव्हा तेव्हा दुःख आणि ते दुःखाचे कर्म जे आहेत ते आपला नेहमी पाठलाग करत असतात. नेहमी भगवान बुद्ध म्हणतात की नेहमी ते पाठलाग करतात. कसे पाठलाग करतात बरं? भगवान बुद्ध उदाहरण देऊन सांगतात की ज्याप्रमाणे बैलगाडीचं चाक बैलांच्या पायांच्या खुरांचा पाठलाग करत असतं, त्याप्रमाणे तुमचे अकुशल कर्म, तुमचे पाप कर्म तुमचा पाठलाग करत असतात. आणि जर तुमचं चित्त कुशल कर्म, पुण्यकर्म, सत्कर्म करत असेल तर ज्याप्रमाणे तुमची सावली आहे, ती सावली तुमचा कधी साथ सोडते का? नाही. त्याचप्रमाणे तुमचे सत्कर्म आणि तुमचं सुख तुमचा साथ सोडत नाही. ज्याप्रमाणे तुमची सावली तुमच्यासोबत असते त्याप्रमाणे तुमच्या कुशल कर्मांच्या सोबत तुमचं सुख येत असतं. म्हणून हे कर्म आपल्याला करायला लावलेत. का करायला लावलेत? कारण की या जीवन मरण्याच्या फेरातून जर आपल्याला सुटायचे तर सत्कर्माशिवाय आपल्याला दुसरा पर्याय कुठलाही नाही, कुठलाच नाही. सत्कर्म आपल्याला करावेच लागते. चक्कं वह वह तो पदम. ज्याप्रमाणे त्या बैलगाडीचं चाक आपल्या पायांचा पाठलाग करणार आहे, बैलाच्या पायांचा पाठलाग करणार आहे, तोपर्यंत आपले अकुशल कर्म, पाप कर्म आपला पाठलाग करतात आणि आपल्या आयुष्यात दुःख निर्माण होत असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख आहे. का आहेत ते दुःख? सांगा बरं. खूप दुःखी आहेत लोक. हजारो करोड रुपयाची लोकांकडे संपत्ती आहे, परंतु त्या लोकांकडे सुख नाही. का नाही? संपत्ती देखील सत्कर्माने मिळत असते, ही गोष्ट खरी आहे. परंतु आता त्यांच्या आयुष्यात सुख नाही. का नाही? कारण की त्या संपत्तीचा सदुपयोग नाही. जेव्हा मिळालेल्या संपत्तीचा, मिळालेल्या शरीराचा, मिळालेल्या ज्ञानाचा सदुपयोग माणूस करत असतो तेव्हा कुशल कर्म निर्माण होत असतात. आणि जेव्हा कुशल कर्म निर्माण होत असतात तेव्हा ऑटोमॅटिकली सुख आपल्या आयुष्यात येत असतं. अनेक लोक त्या मिळालेल्या संपत्तीचा सदुपयोग करत नाही, म्हणून काय होतं? दुःख येतं आयुष्यात. तर बघा, मोठमोठ्या लोकांच्या आपण न्यूज वगैरे बघतो की नाही? लोक बघा किती वाईट आहेत. आज मी काल परवा 2-3 न्यूज मी बघितल्या. खूप सगळे आपले जे क्रिकेटर्स लोक आहेत, हजारो करोडची संपत्ती आहे. बघा तुम्ही, एक शिखर धवन नावाचा क्रिकेटर आहे, त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर एक युजवेंद्र चहल नावाचा व्यक्ती आहे, आत्ता काल परवाची गोष्ट आहे, त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर मला वाटतं मोहम्मद शमी नावाचा एक मोठा क्रिकेटर आहे, त्याची वाईफ त्याला सोडून गेली. असे अनेक लोक आहेत. भगवान बुद्ध म्हणतात चांगली पत्नी मिळण्यासाठी सुद्धा माता पितू पठ्ठान पुत्तदारस संग हो अनाकुलाच कम्मंगता एतं मंगलमुत्तम. चांगली पत्नी, चांगले घर, चांगले परिवार मिळण्यासाठी सुद्धा काय लागतं? कुशल कर्म लागतं. चांगली पत्नी मिळण्यासाठी सुद्धा पुण्यकर्म लागतं.
पत्नी प्रत्येकाला आहे, पण चांगली चांगली म्हणजे दिसायला चांगली नाही. नाहीतर आमच्या मराठवाड्यात म्हण आहे, मला पहा आणि पानफुल वहा, असं आमच्या मराठवाड्यात म्हणतात लोक. मी काय कधी म्हणत नाही, आज पहिल्यांदा म्हणतो. आणि भगवान बुद्ध म्हणतात की चांगली पत्नी मिळण्यासाठी सुद्धा पुण्यकर्म लागतात. आणि म्हणून तुम्हाला काय करायचंय? पत्नीची सेवा करायची आहे. माता पितू पठाण पुत्र दारस संग आणा कुलाच कम्मंता हेतं मंगलमुत्तम. आई वडिलांची सेवा करा आणि सोबत सोबत आई वडिलांची सेवा करता करता माता पितू पठाण पुत्र दारस, हे जे पुत्र आहे तुमचा, त्या पुत्राची सेवा करा, त्या बायकोची सेवा करा. का सेवा करा? कारण ती केल्यानंतर तुमचे सत्कर्म वाढणार आहेत, पुण्यकर्म वाढणार आहेत. आज तुम्ही बघा, आपण दुःखी आहोत. का दुःखी आहोत? आपण लोकांना सांगतो की मी याच्यामुळे दुःखी आहे, मी त्याच्यामुळे दुःखी आहे, मी असा दुःखी आहे, मी तसा दुःखी आहे. भगवान बुद्ध म्हणतात आपण स्वतःमुळे दुःखी आहोत. का स्वतःमुळे दुःखी आहोत? कारण आज आपल्या घरामध्ये आपण एकमेकांशी वागताना बघा, आपण कसं वागतो. आपल्याला दुःख का होतं? केवळ आणि केवळ आपल्या घरातल्या वागणुकीमुळे होतं, बाकी दुसऱ्या कुठल्याच गोष्टीमुळे नाही. कुठलीच गोष्ट दुसरी नाही तुम्हाला दुःख देणारी, अजिबात नाही. आपल्याला दुःख का आहे? कारण आपल्यामध्ये प्रेम निर्माण झालेलं नाही. काय प्रेम निर्माण झालेलं नाही? समोरच्याने आपल्याला आरे केलं की आपण लगेच त्याला कार्य करणारे लोक झालोय. मग कसं काय आपल्यातलं दुःख कमी होईल? कसं होईल बरं दुःख कमी? होऊच शकत नाही. घरातला ग्लास, घरातला कप जर आपल्याकडून फुटला तर कसा फुटतो? चुकून फुटतो, है ना? आणि तोच कप जर घरातल्या सुनेकडून फुटला तर कसा फुटतो? मुद्दाम फुटतो, है ना? मग जेव्हा ही समज आपल्याला येईल की कप जर माझ्याकडून फुटतोय तर कसा फुटतोय? चुकून फुटतोय. आणि तोच जर कप दुसऱ्यांकडून फुटतोय तर तो कसा फुटतोय? कसा काय मुद्दामून फुटेल हो? तो पण चुकूनच फुटतोय. वारंवार मुद्दाम फुटत नसतो. चुकी एकदा करणाऱ्या माणसाला चुकी म्हणतात, दुसऱ्यांदा चुकी करणाऱ्याला चुकी करणारच म्हणतात. जो वारंवार चुकतोय त्याला माणूस म्हणत नाही, त्याला काय म्हणतात? मूर्ख म्हणतात. एक चुकी एकदा होते, ठीक आहे. दुसऱ्यांदा होते, ठीक आहे. तिसऱ्यांदा होते, ठीक आहे. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, आय नो दॅट. पण चौथ्यांदा होते तरी ठीक आहे. पण रिपीट अँड रिपीट तीच जर चूक होत असेल तर माणूस आहे का तो? एकतर मग त्यांच्या बुद्धीमध्ये काहीतरी डिफॉल्ट आहे, कमीपणा आहे, किंवा ते जाणून बुजून करत आहे. बरोबर ना? म्हणून उपासक उपासिकांनो, आपण देखील आपल्या घरामध्ये जीवन जगत असताना जर तुमचा नवरा तुम्हाला एकदा ओरडत असेल तर असं समजून घ्या की बाबा माझी चुकी आहे, ओरडली असते. परत दुसऱ्यांदी ओरडत असतील तरी समजून घ्या की बाबा माझी चुकी आहे, ओरडत असतील. तिसऱ्यांदी ओरडत असतील त्याच चुकीवरून, तिसऱ्यांदी ओरडत असतील तरी समजून घ्यायचे की काय माझी, आणि चौथ्यांदी ओरडत असतील तर असं काही करू नका, तरी समजून घ्या की तुमची चुकी आहे. उपासक उपासिकांनो, सगळ्यात सोपं आहे, खूप सिंपल आहे. आयुष्य जगणं खूप सोपं आहे, खूप सोपं. एवढं सोपं आहे ना की तुम्ही विचार कराल की भंतेजी हे एवढं सोपं होतं, मला माहिती कसं नाही. खूप सोपं आहे, फक्त तुम्ही ते करणार नाही. कराल का? खूप सोपं आहे.
एक सुखी आयुष्य जगण्याचा एक मूलमंत्र मी तुम्हाला देतो. एकदम छोटा आहे. पाहिजे का? पाहिजे ना प्रत्येकाला? खूप सोपा मूलमंत्र आहे. रात्री झोपताना असा विचार करायचा की मी आज मरणार आहे. का झोप यायची नाही? अरे बाबा, जेव्हा तुम्ही मरणार आहात ना, तेव्हा तुम्हाला भांडण करून मरायचंय का? झगडे करून मरायचंय का? चोरी करून मरायचंय का? नाही. अकुशल कर्म करून मरायचंय का? नाही. पाप कर्म करून मरायचंय का? नाही. खोटे कर्म करून मरायचंय का? नाही. बरं, सोपा प्रश्न, मरणार कधी आहात हे माहिती आहे का? कुठल्या क्षणाला मरणार आहात हे माहिती आहे का? मग पाप कर्म करून मरायचंय का? नाही. जर मग पाप कर्म करून मरायचंय नाही, कधी मरणार आहोत हेही माहिती नाही, मग सत्कर्म करत राहा ना. पाप करता करता गचकला तर पापी म्हणतील लोक तुम्हाला, है ना? तुम्ही आणि मी सर्व आपण मरणार किती वेळात आहोत माहिती आहे तुम्हाला? नाही ना? हे बघा, हे वाजायला किती वेळ लागलाय? किती? 0 सेकंड. एवढ्या वेळात तुमचा आणि माझा जीव जाणार आहे. एवढा कमी वेळ आहे आपल्याकडे, एवढा कमी वेळ. तो वेळ काय येईल, कसा येईल? आता मागे माहितीये, तुम्ही एक न्यूज बघितली? वोल्क्सवॅगन नावाची एक गाडी आहे आपल्या देशामध्ये, आत्ताही आहे. त्या वोल्क्सवॅगन गाडीला जगातली सगळ्यात सेफेस्ट कार म्हणले जातात. जगातली सगळ्यात सेफ. म्हणजे तिच्या अशा टेस्ट केलेल्या आहेत की त्या कंपनीचं असं म्हणणं आहे की आमच्या गाडीत माणूस मरू शकणार नाही. ॲक्सिडेंट होऊ ना, हार्ट अटॅक वगैरे याने त्याने जाऊ शकतो, पण ॲक्सिडेंट होऊन आमच्या गाडीत व्यक्ती मरणार नाही, असं त्या गाडीची काय म्हणतो आपण त्याला, वैशिष्ट्य आहे, स्पेशालिटी आहे, असं त्या गाडीचं म्हणणं आहे, त्या गाडीच्या ओनरचं. आत्ता एक 15 दिवसापूर्वी त्या गाडीवरती एक ट्रक पलटी झाला आणि 6 लोक त्या गाडीमध्ये जागेवर गेले. किती? 6. जगातली सगळ्यात सेफ कार. तिथेही तुमच्या मृत्यूची गॅरंटीच नाही. कधी जाणार आहोत हे माहिती नाही, तरी आपण भांडतोय. कधी जाणार आहोत हे माहिती नाही, तरी आपण आपल्या बायकोला, आपल्या म्हणजे तुमच्या, शिव्या देतायत, भांडणं करतायत, वाईट बोलतायत. कधी जाणार आहोत हे माहिती नाही, तरी देखील आपण अकुशल कर्म, पाप कर्म करत आहोत. कधी जाणार आहोत हे माहिती नाही, तरी सकाळी उठल्यानंतर एक मेणबत्ती भगवान बुद्धांसमोर आपण लावावी आणि मग ती लावल्यानंतर कदाचित मला जर काही झालं तर मी सत्कर्म करून जाईल, अशी एकाच्याही मनामध्ये इच्छा उत्पन्न होत नाही. कधी जाणार आहोत हे माहिती नाही, परंतु घरातल्या आपल्या पत्नीला, आपल्या मुलांना, आपल्या मुलीला आपण सन्मानपूर्वक बोलावं ही इच्छा आपल्या मनामध्ये उत्पन्न होत नाही. का उत्पन्न होत नाही? कारण आपण विसरलोय की मी एक ना एक दिवस जाणार आहे. मी सांगितलं ना, सगळ्यात सोपा मूलमंत्र आहे आयुष्य सुखी जगण्याचा. रात्री झोपताना विचार करायचा की मी आज गचकणार आहे. का विचार करायचा माहिती आहे तुम्हाला? का सांगतोय? माझं आयुष्य तुम्हा सर्वांना लाभू दे. मी वाट बघणाऱ्यातला म्हणजे वाट वगैरे बघत नाही. माझं आयुष्य तुम्हाला लागावं, तुम्ही माझ्या आईवडील आहात. पण उपासक उपासिकांनो, मी हे का सांगतोय? ज्या व्यक्तीला समजलं की मी मरणार आहे, माझं असं मत आहे की तो व्यक्ती कधी कोणाला शिवी देऊन मरण्याची इच्छा ठेवणार नाही. मला असं वाटतं की ज्याला कळणार आहे की मी मरणार आहे, तो व्यक्ती चोरी करून मरण्याची इच्छा तरी अजिबात ठेवणार नाही. मला असं वाटतं की आपल्याला जर कळलं की मी मरणार आहे, तर आपण पतीला, पत्नीला एकमेकांशी झगडा करून आपण
मरण्याची इच्छा तर अजिबात ठेवणार नाही. मला जर वाटतं की तुम्हाला समजलं की आपण मरणार आहोत आणि जर तुमचा डायव्होर्स वगैरे झाला असेल, तुमचा नवरा तुम्हाला सोडून गेला असेल, तुमची बायको तुम्हाला सोडून गेली असेल आणि जर तुम्हाला समजलं की मला वाटतं की आपण मरणार आहोत, तर कदाचित मला असं वाटतं की तुम्हाला जर समजलं की तुम्ही मरणार आहात तर तुम्ही डायव्होर्स त्या पत्नीजवळ जाल, तिला एक घट्ट मिठी माराल आणि रडाल आणि तुम्ही म्हणाल की अगं बघ मी उद्या मरणार आहे, तू माझ्या घरी परत ये. म्हणाल की नाही? असं मला वाटतं की जेव्हा आपल्याला समजेल की मी जाणार आहे, तेव्हा सगळे सत्कर्म आपण करणार आहोत. जेव्हा आपल्याला समजेल की मी जाणार आहे, तेव्हा आपण दान कर्म करणार आहोत. जेव्हा आपल्याला समजेल की मी जाणार आहे, तेव्हा आपण प्रत्येकाशी प्रेमाने बोलणार आहोत की नाही? मी आत्ताच पहिला प्रश्न विचारला की तुम्हाला समजलं की उद्या आपण गचकणार आहोत, तुम्ही काय कराल? प्रेमाने बोलाल, मनासारख्या गोष्टी करून घ्याल. मग मनासारख्या गोष्टी करा. आत्ता करा, आत्तापासून करा, उद्याचा विचार करू नका. आत्ता करा. जे काही करायचंय ते या क्षणाला, या टायमिंगला, आत्ता वाटलं ना की मला हे करायचंय, करून टाका. उद्यावरती नेऊ नका. कल 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 कल. ते कोण तो गायक आनंद शिंदे, खूप चांगला शेर आहे त्यांचा. कल कल करेगा कल, कल तो ना आई ना आएगी. कल कल करेगा कल, कल तो ना आई ना आएगी. कल कल करेगा कल, तुझे बेकल बनाएगी. टालेगा इनको कल पे, तो ये कल ना आएंगे. ये लम्हे यूं ही कीमती बेकार जाएंगे. कल का ख्याल छोड़ दे, कल की ना फिक्र कर. कल के भरोसे वक्त को बर्बाद यूं ना कर. कल होगा क्या किसी को कल की खबर नहीं. अक्सर तो कल ये दूर है, पल की खबर नहीं. म्हणून आपल्याला सर्वांना उद्याचा विचार बंद करा. निसर्गाला संध्याकाळी झोपताना निसर्गाला हात जोडा. निसर्गाला म्हणा की थँक्यू, तुम्हाला आज पूर्ण दिवस जगण्यासाठी दिलेला आहेस. मी तुझा आभारी आहे. मी त्या दिवशी देखील प्रवचनात म्हटलं की आयुष्यात सगळ्यात मोठं सक्सेस काय आहे? काय आहे बरं सगळ्यात मोठं सक्सेस? किती लोकांच्या लक्षात आहे? कोण होतं तिथे माहिती नाही. आयुष्यात सगळ्यात मोठं सक्सेस काय आहे बरं? सांगा. असू द्या. सांगा. बसा, डिस्टर्ब नका बरं. काय आहे आयुष्यात सगळ्यात मोठं सक्सेस? काय आहे? लोकांना वाटतं संपत्ती मिळाली की सक्सेस आहे, प्रॉपर्टी मिळाली की सक्सेस आहे, पैसा आला की सक्सेस आहे. आज लिहून घेऊन जा. आयुष्यात सगळ्यात मोठं सक्सेस आहे जिवंत राहणं. काय आहे? जिवंत राहणं. विचार करा की तुमच्या वयाचे कित्येक तरी लोक आज हॉस्पिटलमध्ये शेवटच्या श्वासावरती लढतायत. तुमच्या वयाचे कित्येक तरी लोक ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू पावलेले आहेत. तुमच्या वयाचे कित्येक तरी लोक वेगवेगळ्या आजारांशी झुंजतायत, लढतायत. पण तुम्ही आज सुदृढ आहात, तुम्ही आज चांगले आहात, तुम्ही आज जिवंत आहात. तुमच्यापेक्षा सक्सेसफुल दुसरं कोणीच नाही. तुम्ही बघा 35-40 वर्षाचे झाला, हायवेला दररोज गाडी चालवताय, तरी तुम्ही जिवंत आहात. किती पुण्यवान आहात तुम्ही. सोपं आहे हायवेला गाडी चालवणं? वाटतं तुम्हाला हायवेला गाडी चालवणं सोपं आहे? अजिबात नाही. सध्या कोण कसं येईल, ठोकून जाईल, सांगता येत नाही. येतं का? तरी आपण कसे आहोत? सेफ आहोत, जिवंत आहोत. किती सत्कर्म आहेत तुमचे, किती पुण्यकर्म आहेत तुमचे की तुम्ही जिवंत आहात, तुम्ही ब्लेस्ड आहात. तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे. एकदा स्वतःला कधीतरी बघा. तुमच्यासारखे डोळे इतरांकडे नाहीत, तुमच्यासारखं नाक इतरांकडे नाही, तुमच्यासारखा आवाज इतरांकडे नाही, तुमच्यासारखं माइंड इतरांकडे नाही.
तुमच्यासारखी जीभ, तुमच्यासारखा चेहरा, तुमच्यासारखे केस इतरांकडे नाहीत. अरे तुम्ही युनिक आहात. तुमच्यासारखा दुसरा व्यक्ती इथे जन्माला आलेलाच नाही. एवढे वेगळे आहात तुम्ही. कधी बघितलंय का तुमच्यासारखे डोळे एखाद्याला आहेत? बघितलंय का? युनिक आहात की नाही? मग युनिक जगा ना. युनिक आहात तर युनिक जगा. कशाला याला त्याला कॉपी करतोय आपण? मला एवढं मोठं व्हायचंय, तेवढं मोठं. अरे तुम्ही युनिक आहात, वेगळे आहात. युनिक आयुष्य जगा, वेगळं आयुष्य जगा. प्रत्येक दिवसाला प्रेमाने, करुणेने, मैत्रीने, दानाने, शिलाने, पारामितेने आयुष्य जगा. आणि बघा, हे आयुष्य जगण्याची मज्जा तुम्हाला आहे. हाच धम्म आहे. यालाच धम्म म्हणतात. धम्म वेगळं काही नाही. धम्म म्हणजे जीवन जगण्याची कला. ज्याला ही जीवन जगण्याची कला आली त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात सुख बघितलेलं आहे. आणि ज्याला सुख बघायचं असेल त्याने उपासक उपासिकांनो, हे जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे सद्धम्म. या सद्धम्मामध्ये 2 गोष्टी भगवान बुद्धांनी ज्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे सगळ्यात पहिलं सत्य भगवान बुद्धांनी सांगितलं ते म्हणजे मृत्यू, याला स्वीकारा. आणि दुसरं सत्य म्हणजे सत्कर्म, पुण्यकर्म. या दुसऱ्या सत्याला स्वीकारा. पहिलं सत्य स्वीकारा की मृत्यू आहे आणि तो जवळ आलेला आहे. तो कधीही येणार आहे, कधीही, कुठेही, कसाही. आणि म्हणून जर तो येणार आहे तर मला कसे कर्म करायचे? सत्कर्म करायचे. मग सत्कर्म करा, पुण्यकर्म करा. आपल्या सर्वांचं आयुष्य सुखाचं झालं पाहिजे. आपल्या सर्वांचं आयुष्य वाढो, आपल्या सर्वांचे सत्कर्म वाढो. आपल्या सर्वांना प्रति मंगल कामना व्यक्त करतो. मृत्यू 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 हे खूप वेळेचं चालू ठेवलं. बिकॉज सुखी राहण्याचा मार्गच तो आहे. दुसरा मार्ग काय आहे सांगा ना मला? दुसरा मार्ग नाही वाटत मला काय आहे. मला असं वाटतं की धार्मिकता जर आपल्यामध्ये रुजवायची आहे तर हे रुजवावं लागेल. कारण की अनित्यवाद जेवढा चांगल्या प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितला तेवढ्या चांगल्या प्रकारे या देशात, या जगात दुसरं कोणीही सांगितलेलं नाही. उपासक उपासिकांनो, आपण 3 गोष्टी आज या ठिकाणी शिकलेलो आहोत. तो म्हणजे पहिला म्हणजे अनित्यवाद, की एक ना एक दिवस आपला मृत्यू आहे. अनित्य आहे, सर्व अनित्यवाद. दुसरी गोष्ट काय अनित्य आहे आणि काय नित्य आहे हे आपण समजलो. आयुष्य अनित्य आहे, कर्म नित्य आहे. कसे आहेत? नित्य, न संपणारे. आयुष्य कसं आहे? संपणार आहे. तुम्ही म्हणाल भंतेजींनी काही सांगितलं, नोट करून घ्या, दिमागात घेऊन जा. आणि आयुष्य कसं आहे? जोराने बोला, कॅमेरामॅनला पण ऐकू जाईल. आयुष्य कसं आहे? अनित्य आहे. आणि कर्म कसे आहेत? नित्य आहेत, न संपणारे आहेत, है ना. आणि मग त्याच प्रकारे जन्म कुणाचा आहे? ज्याचे अकुशल कर्म आहेत, पाप कर्म आहेत, त्याला पुन्हा एकदा माळ्यातल्या बागेसारखं काय करायचंय? फळं खायला यायचंय, है ना. म्हणून सत्कर्म करावे लागतील. हे पद कशाला दिले? अरहत पद, श्रोतापन्न, सक्रदागामी, अनागामी, बुद्ध, हे उपाध्या कशाला दिल्यात? सत्कर्म करायला दिल्यात. पुण्यकर्माचा नाश करण्याचा, पुनर्जन्माचा नाश करण्यासाठी हे सर्व मार्ग भगवान बुद्धांनी आपल्याला दिले. आणि मग उपासक उपासिकांनो, पुनर्जन्म जसाच तसा माणसाचा होईल का? नाही होणार. त्याचे सत्कर्म, त्याचे कुशल कर्म, त्याचे पाप कर्म कुठेतरी जन्माला येतील. तिसरी गोष्ट आपण काय शिकलो? ऐकून घ्यायला शिका, है ना. काही होत नाही. कोणी 2 शब्द बोलून गेलं ना, काहीच होत नाही. काय होणार आहे? मूर्ख म्हणल्याने तुम्ही मूर्ख होणार आहात का? म्हटल्याने त्याला आनंद भेटतोय, काही प्रॉब्लेम नाही. इतरांना आनंद देणंच माणसाचं कर्तव्य असतं. जर एखाद्याला तुम्हाला शिवी देण्यात आनंद भेटत असेल तर तुम्ही पुण्यवान आहात. तुम्ही त्याला आनंद व्यक्त करण्याची संधी देत आहात, है ना. म्हणून
उलट काही बोलू नका. आपल्या वाणीचे अकुशल खूप कर्म सांगितले हो भगवान बुद्धांनी. वाणीचे कर्म, बोलण्याचे कर्म, चालण्याचे कर्म, बघण्याचे कर्म, डोळ्याचे कर्म, कानाचे कर्म, नाकाचे कर्म, असंख्य कर्म सांगितलेत. मी तर म्हणतो भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत ऐकला आणि भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत वाचला ना, तर एखाद्या वेळी मी आत्महत्या करू आपण. तुम्ही विचार करा, बाप रे, एवढे कर्म आहेत, एवढ्या कर्मांची एवढी हे आहे, असा विचार आपण करू. एवढ्या प्रकारचे कर्म सांगितले. 108 प्रकारच्या तृष्णा सांगितल्या भगवान बुद्धांनी माणसाच्या. काम तृष्णा, भव तृष्णा, विभव. भगवान बुद्धांना भगवान का म्हणले जातं बरं? यास माझं बोलणं थांबतच नाही. भगवान बुद्धांना भगवान का म्हणले जातं सांगा बरं, कोणी सांगाल का? आपल्या इथे ना भगवान कोणालाही म्हणले जाते. 108 बायका केलेल्या व्यक्तीला आपल्या देशात भगवान म्हणतात. 108 बायका. कृष्ण म्हणतात की नाही? तुम्ही डिस्टर्ब नका करू ना सर. 108 बायका. उपासक उपासिकांनो, आपल्या देशात हद्द झालेली आहे. आपल्या देशात म्हणे एका देवाची पत्नी आंघोळ करत होती आणि आंघोळ करता करता त्या आपल्या देशातल्या देवाला त्या पत्नीला बघायचं होतं जाऊन. बघा देव. आणि मग त्या पत्नीला बघताला जाण्यासाठी त्याच्या मुलाने त्याचा रस्ता अडवला. तर त्या देवाने काय केलं, भगवानाने काय केलं, त्याचं मुंडकच छाटलं. का छाटलं? पाहू दिलं नाही म्हणून. त्याला म्हणतात भगवान. नाव नाही घेत मी जे वाचलंय ते सांगतोय. खोटं असेल तर सांगेल मला कोणीतरी फोन करून की तुम्ही खोटं बोलताय. आणि मग तिथपर्यंत थांबला नाही. जगातला पहिला सर्जन झाला तो व्यक्ती. जगातला पहिला सर्जरी करणारा. सर्जरी केली त्याने. अशी तशी सर्जरी नाही. माणसाचं मुंडकं तर परत जुडेल हो, त्याने हत्तीचं मुंडकं जोडून दाखवलं. एवढी मोठी सर्जरी जगात कोणी केली? पहिला सर्जन आपल्या देशात जन्माला आलेला आहे. तरी आपल्या देशात डॉक्टर चांगले नाहीत. बाहेरून डॉक्टर बोलवावे लागतात की नाही? पहिला सर्जन. त्या सर्जनाने हत्तीचं मुंडकं जोडलं आणि त्याला म्हणलं काय? भगवान. दुसरे भगवान असे उडत गेले अयोध्येला, श्रीलंकेला. अयोध्येवरून उडत गेले. खरं सांगतोय, उडत गेले. मी नाही सांगत आहे, हे लिहिलेलं आहे त्यांनी. उडत गेले जाता जाता. पण येताना मात्र त्यांचं फ्यूल संपलं. हो, येताना बिचाऱ्यांना पूल बांधावा लागला गाडी येण्यासाठी. काय बांधावं लागलं? पूल. जाताना कसे गेले? उडत गेले. येताना पायाने. बरं, जाताना माणसाला घेऊन गेले नाही. माणसांना घेऊन नाही गेले. का घेऊन नाही गेले माणसांना माहिती आहे तुम्हाला? कारण लंका सोन्याची होती आणि त्या महान देवाला माहिती होतं की माणसं जर घेऊन गेलो तर हे लंका लुटत बसतील, मला एकट्यालाच भांडावं लागेल. सोनं चोरी करायच्या मागे लागतील, लंका बघून पागल होतील, युद्ध राहील दुसरीकडे, हे सोनं चोरतील. म्हणून कोणाला गेले घेऊन? ज्याला सोन्याची समज नाही त्याला. कोणाला घेऊन गेले मग? माकडाला घेऊन गेले. आश्चर्याची गोष्ट आहे, माकडांनी बांधलेला पूल आजही या देशामध्ये व्यवस्थित आहे.
परंतु नरेंद्र मोदीने बांधलेले पूल धपाधप पडत आहेत. आजही पूल आहेत माकडाने बांधलेला, राम सेतू माकडाने. देशात आपल्या माकडाने पूल बांधला आणि त्याला म्हणले गेलं भगवान. काय म्हणले गेलं? भगवान. पुलामध्ये असा तसा दगड नाही वापरला, समुद्रावर तरंगणारा दगड वापरला, तरंगणारा. किती टेक्नॉलॉजी फास्ट होती तेव्हा. मग माकड बरा की इंजिनियर बरा? कोण बरा? माकड बरा ना. इंजिनियराने बांधलेले पूल पडतायत, माकडाचे पूल कसे आहेत? व्यवस्थित आहेत. मग कोण बरं? माकड बरं, आहे की नाही? त्याला म्हटले गेलं भगवान. मी टीका करत नाही आहे, मी माझ्या समाजाला सांगतोय की भगवान म्हणतात कुणाला. भगवान या शब्दाचा अर्थ काय? आमच्या भगवान बुद्धांना भगवान का सगळ्या देशाच्या भगवान बुद्धांना भगवान का म्हणले जातं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. उपासक उपासिकांनो, मग तो पूल आतापर्यंत आहे आणि गाईला कधी बघितलंय का गौमूत्र पितानी? गाईच्या वासराला त्यालाही कळते की दूध प्यावं लागते, ते पिणं चांगलं नाही. हे कोणाला माहिती आहे? गाईच्या वासराला माहिती आहे की गौमूत्र चांगलं नसतं, दूध चांगलं असतं. हे गौमूत्रधारी काय म्हणतात की अगर अंबेडकर 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 करने से अच्छा भगवान का नाम लेते तो 100 जन्म तक स्वर्ग मिलता. हे गौमूत्रधारी सांगतात आपल्याला अक्कल. ह्या गौमूत्रधाऱ्यांचे भगवान कसे आहेत? यांचे भगवान आहेत मुंडके कापणारे. मी नाही सांगत, मुंडके कापले त्यांनी, इतिहास आहे. आणि याचे त्याचे मुंडकं नाही कापले. कोणाचं मुंडकं कापलं? स्वतःच्या मुलाचं. यांचे भगवान आहेत 108 बायका करणारे. आणि अशा भगवानांची पूजा करा म्हणतात ते. कुठे जाल तुम्ही? स्वर्गात जाल. कोणाची पूजा केल्यावर? 108 बायकावाल्याची पूजा केल्यावर. कोणाची पूजा केल्यावर? मुलाची हत्या करणाऱ्याची पूजा केल्यावर तुम्ही कुठे जाल? स्वर्गात जाल. अजिबात नाही. भगवान म्हणजे काय? भगवान म्हणजे कामतृष्णा, विभव तृष्णा, भवतृष्णा, 108 तृष्णांना ज्याने एक साथ संपवलंय, भग्न केलंय, अशा व्यक्तीला म्हणले जातं भगवान. भग म्हणजे बली देणारा आणि वान म्हणजे तृष्णा. भग अधिक वान, भगवान. भग म्हणजे बळी देणारा आणि वान म्हणजे तृष्णा, मोह, माया, मत्सर या सगळ्यांना ज्याने काय केलंय? भग्न केलंय, नष्ट केलंय, अशा व्यक्तीला काय म्हणले जातं? भगवान म्हणले जातं. आणि म्हणून आपण म्हणतो सम्यक संभगवान तथागत गौतम बुद्ध. एवढा पवित्र या भगवान नावाचा अर्थ आहे. भगवान त्याला नाही म्हणत ज्याने बायगा केल्यात जास्त. भगवान त्याला नाही म्हणत. भगवान कधीच म्हणत नाही की माझ्या मंदिरात येऊन तुम्ही नारळ फोडा म्हणजे तुम्हाला स्वर्ग मिळेल. संत गाडगे बाबा 2 दगड घेऊन प्रवचन करायचे. संत गाडगे बाबा म्हणायचे देव आणला का रे? लोक म्हणायचे हो बाबा आणला. कसा आणतात देव? विकत. बाबा म्हणायचे तू देव आणला, देव बसवला, 10 दिवस झाले तो आहे देवाने आंघोळ केली का रे? लोक म्हणायचे नाही बाबा. बाबा म्हणायचे अबे ज्याला आंघोळ करायची अक्कल नाही तो देव कसा? बाबा म्हणायचे देव आणला, देव बसवला, तो देवाने कपडे स्वतः घातले की तू घालवले रे? कोणी घालवले? आम्ही घालवले. बाबा म्हणायचे अबे ज्याला कपडे घालायची अक्कल नाही तो देव कसा? बाबा म्हणायचे तू देव आणला, देव बसवला, देवाच्या समोर तू निवद ठेवलं. निवद ठेवतात की निवद येऊन कुत्र्याने खाल्लं, तो या देवाने खात्या ताटावरून कुत्रा हाकललं का बे? नाही. बाबा म्हणतात अबे ज्याला खात्या ताटावरून कुत्रा हाकलायची अक्कल नाही तो देव कसा? धरती आहे तेव्हापासून देव कोणी पाहिला नाही. देव पाहायची वस्तू नाही. मंदिरात देव नाही, पुजाऱ्याचं पोट आहे. हा भोंदूंचा बाजार आहे. आता तरी सुधरा. हे या बहुजन समाजाला संत गाडगे बाबांनी सांगितले. पण हिंदू, मराठा, ओबीसी
बघा अहो आपण वाचलो, सगळ्यात जास्त जर या ब्राह्मणांनी कोणाला पागल केलं असेल तर ओबीसींना केलेलं आहे. सगळ्यात जास्त जर पागल या देशामध्ये जर कोणाला बनवलं असेल तर या आपल्या सोबतच्या बहुजन समाजातल्या लोकांना बनवलेलं आहे. यांना सांगितलं काय की देवाची सेवा करा स्वर्ग मिळेल, सांगा आईची सेवा करा स्वर्ग मिळेल. उपासक उपासिकांनो, बाबासाहेब आंबेडकरांमुळे बामणाशी आपलं कनेक्शन तुटलं. बाबासाहेब आंबेडकर शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकामध्ये लिहितात. शेवट बाबासाहेब म्हणतात की या देशात केवळ ब्राह्मणांसाठी आम्ही शूद्र नाहीत, या देशामध्ये आता ब्राह्मणही आमच्यासाठी शूद्र आहे. का आमच्यासाठी ब्राह्मण शूद्र आहे? कारण की आमच्या समाजातला माणूस आजही ब्राह्मणाला आमच्या घरात पाणी देत नाही. देतो का? नाही देत. कारण ब्राह्मण आपल्यासाठी कोण आहे? शूद्र आहे, है ना. आजही ब्राह्मण आपल्या गल्लीने जात नाही. का नाही जात? कारण तो आपल्यासाठी शूद्र आहे. हे शूद्र लोक, जसं अमित शहा शूद्र आहे आपल्यासाठी, त्याच्यासाठी आपण असू ती गोष्ट वेगळी. आपल्यासाठी कोण आहे? ते शूद्र आहे. कारण आपण त्यांना आपल्या घरात पाणी देऊ का? मंत्री जरी असेल तरी नाही. का? कारण ते आपल्यासाठी शूद्र आहे. म्हणून उपासक उपासिकांनो, आपण वाचलो, आपण म्हणत नाही म भार्या समर्पयामी. म भार्या समर्पयामी म्हणजे काय? म म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, समर्पयामी म्हणजे घेऊन जा. MA BA झालेला ब्राह्मण एका व्यक्तीची बायको घेऊन जातो सरळ सरळ बोलता बोलता. पण आपल्या समाजात असं होत नाही. याचा आनंद व्यक्त करा. भगवान नावाचा शब्द एवढ्या पवित्र भगवान बुद्धांना दिला गेलेला आहे. मी कुठल्याच देवाचा अपमान केलेला नाही, मी कुठल्याच धर्माचा अपमान केलेला नाही, मी कुठल्याच पर्टिक्युलर एका जातीचा अपमान केलेला नाही. उपासक उपासिकांनो आणि बघणारे सगळे जे दर्शक आहेत त्यांना सांगू इच्छितो की मी कुठल्याही समाजाचा अपमान केलेला नाही, कुठल्याही धर्माचा अपमान केलेला नाही, कुठल्याही देवाचा अपमान केलेला नाही. जे काही सगळं लिहिलं गेलेलं आहे, जे काही इतिहासामध्ये आहे आणि जे काही या बहुजन समाजाला हिंदू मुस्लिम शीख ईसाई अशा सगळ्या बहुजन समाजाला वाटल्या गेलेलं आहे, बाटल्या गेलेलं आहे. आणि काही लोक आज 3.5% लोक आपल्यावरती राज्य करतायत. मित्रांनो, मैत्रिणींनो, उपासक उपासिकांनो, विचार करा की या देशामध्ये सगळ्यात जास्त संख्या ओबीसीची आहे, या देशामध्ये सगळ्यात जास्त संख्या हिंदूंची आहे. तरी देखील आज हिंदूला रस्त्यावरती उतरावं लागतं. तरी देखील आरक्षणाचे वेगवेगळे मुद्दे असतील, ओबीसीला पुढे उतरावं लागतं आणि आपला हक्क अधिकार या भट ब्राह्मण 3.5% लोकांकडे आपल्याला मागावे लागतात. म्हणून यांच्यापासून दूर राहा. या RSS BJP सारख्या लोकांना आपली राजनीती जी आहे ती संपवण्याचा प्रयत्न करा आणि आपलं एक बहुजन समाजाचं राज्य या देशांवरती पुन्हा एकदा जागृत करा. एवढंच आजच्या या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना सांगतो. थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.